पार पडलं आणि आज आपल्याला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह ज्याला म्हणून ओळखलं जातं असा आपला राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर पुसेगावच्या फायनलचा मानकरी ठरलाय. शुभमदादा आपल्यापर्यंत हार्दिक अभिनंदन. त्याला आजचा आनंद काय आहे? आज भरपूर आहे कारण की आज या वयात पण हे काम करतोय म्हणजे जेवढे टॉपची नंदी होते सर्वांना लढत दिली आणि गाडी पण एक नंबर पाठीमध्ये होती. तर थोडे इकडे तिकडे असते तरी काहीतरी निकाल भेटला असता आणि जे नंबर भेटला आम्हाला त्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहे आणि जे बैलाने आज आमची इज्जत राखली त्याच्याबद्दल आम्ही काय बोलूच शकत नाही आणि बोलायला शब्द पण नाही अशी कारकीर्द त्याने करून ठेवली आहे. बावऱ्या आता बावऱ्या पण त्याच्या सोबती होता, कसा पळाला आज बावऱ्या? बावऱ्या पण अतिशय फॉर्ममध्ये आणि बावऱ्या आणि मथुर एकदम म्हणजे आणि तिथे असं स्पीड लागला गाडीला पाण्याला कारण की भरपूर म्हणजे पब्लिक होती पण तरी पण बावऱ्या कुठंच कमी नाही पडला आणि कुठे हल्ली नाही गाडी आणि स्वतःसारखी सरळ आणि जबरदस्त असा स्पीड लागला. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मथुरचं सगळ्यांना माहिती आहे की कधीही मालकाची मान न पडू देणार नंदी म्हणजे मथुर. आज सुनील मोरे सरकारने पण पुकारलं की मालकाचा आनंद कधीही न गमावणारा नंदी म्हणजेच राहुलभाई पाटील यांचा मथुर. काय सांगाल ते क्षण काय होते तुम्हाला आज? क्षण म्हणजे मन भरून आला कारण की एवढ्या मोठ्या मैदानात मथुर गेल्या वर्षी पण फायनलला राहिला होता आणि यावर्षी पण फायनलला राहिला. खूप आनंद आहे आणि मथुरने असं म्हणजे जेव्हा जेव्हा मोठी मैदानं झाल्यात तेव्हा आमची मान खाली नाही केली. प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतला आणि याच्यानंतरही असंच गुलाल घेत राहील. शुभम दादा, तुम्ही मथुरची वेळोवेळी काळजी घेता, गौरवदादा असतील, तो असतील, काय सांगशील? म्हणजे मथुरचा तुमच्यावर तो आशीर्वाद आहे एक प्रकारचा, काय सांगशील? 100% कारण की मथुरला आम्ही आमच्या मुलाप्रमाणे जपत आलो आणि याच्यानंतरही जपू भरपूर सारी मथुरची काळजी घेतली आम्ही आणि आज जेव्हा आजारामध्ये असतोय तेव्हा पण आम्ही त्याचं भरपूर सारं म्हणजे काळजी करतो आणि नाही सांगावं एवढं आम्ही लक्ष देतोय आणि परत एकदा त्याच जोशात आणि त्याच उमेदीत आम्ही मैदानामध्ये उतरतो. बरोबर. आणि दादांची कॉल झाला असेल, दादांच्या काय भावना होत्या सेमीनंतर? सेमीनंतर म्हणजे सर्वांचंच काय झालंय गेल्या गोष्टी पण आज मथुरने करून दाखवलं आणि प्रेक्षकांना चाहत्यांसाठी पण आणि विरोधकांसाठी पण कारण की मथुर आहे त्याची जागा कोणच नाही घेऊ शकत. 100%. आणि विशेष म्हणजे आज दादा नव्हते पण मथुरचा प्रेक्षकांचा पब्लिकचा गराडा तो कायम त्याचा जे फॅन फॉलोअर्स आहेत. आज पण तू मैदानात पाहिलं असतील की त्याचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. अक्षरशः ज्यावेळी फायनल सेमीफायनल झाला त्यावेळी निम्म मैदान तिकडे गेलं होतं मथुरपाशी. काय सांगशील त्या क्षणाबद्दल? कारण की मथुर असेल दादा असेल म्हणजे 1001 म्हटल्यानंतर प्रेक्षक आणि फॅन फॅमिली यांचा आशीर्वाद आहे सर्वांचा आणि सर्व चाहता वर्ग म्हणजे भरपूर मोठा आहे. दादावरती प्रेम करतो. मथुर असेल, आमचा सर्जा असेल. आज सर्जासुद्धा म्हणजे अपेक्षा नव्हती पण अपेक्षापेक्षा जास्त पळला. ही गाडी आमची चांगली पळली आणि आमची फॅन फॅमिली बोलल्यानंतर आहे आता तुम्हाला इंस्टाग्राम असं काय चालू आहे ते सध्या आणि मथुरचे आणि दादाचे जेवढे फॅन आहेत तेवढे कट्टर आहेत काही करायला तयार असतात. जेव्हा असं वाटतं की काय वाटतं की मथुर आता थांबेल पण तो थांबतच नाहीये. कंटिन्यू तो तुझ्या जिद्दीवर पळतोय कारण संभ्रम प्रत्येक जण घेतात पण ज्यावेळी वाटतं त्यावेळी मथुर 100% गुलाला असतोच. काय सांगतील त्याबद्दल? त्याचा अंदाज अजून कोणाला लागला नाही आणि त्यांनी लागून पण दिला नाही आणि त्याच्याबद्दल काय जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पहिल्या आजारामध्ये होता भरपूर साऱ्या पाऊसकाल्यामध्ये त्याच्यानंतर मैदानामध्ये बाहेर काढल्यावर तिसरं मैदान आहे. दोन मैदानात गुलाल झाला, एक मैदान मार खाला पण अतिशय सुंदर असं मथुर बोलतो आणि बिंजोड असेल बिंजोडला पण त्याच तुपान आणि सर्जा पण गट पास करतोय एवढ्या मोठ्या मैदानात. ते म्हणजे तू बघतोय म्हणजे आता एवढ्या मोठ्या मैदान 1000 गाड्या त्यात सर्जानं पण आज कमाल करून दाखवली. थोडक्यात समीर भाई पण आलेत. काय सांगशील सर्जाबद्दल? काय सांगशील? मागचं मैदान एकदम मोठ्या मैदानामध्ये गट पास केलं होतं आणि सेमीला टॉपच्या सेमीमध्ये 2 नंबरला उतरला होता. यावेळी पण टॉपच्या सेमीमध्ये 3 नंबरला उतरला. याच्या पुढच्या मैदानात 100% सर्जा दिसेल कारण की त्याचा फॉर्म बघता खूपच बदलमध्ये दिसतो सध्या. नक्की. समीर भैया, आजचा काय आनंद आहे? आपला मथुर गुलाबात राहिलाय. बरोबर. पण तुमचं पहिल्यावरचं प्रेम सगळं सांगून जातं प्रत्येक वेळी.
वेळी, कारण प्रत्येक वेळी तुमच्या धावणीचा एक अनुभव आहे की पुसेगावच्या मैदानाला मथुर 100% राहतोय. दादा आता आपल्या मथुर बरोबर बावऱ्या पळालाय, त्याचं देखील तेवढंच मथुर बरोबर आता आपला बावऱ्या पळालाय, तर बावऱ्याचं पण तेवढं श्रेय. काय सांगाल बावऱ्याचं आणि मथुर बद्दल? बावल्या म्हणजे बावल्या आमचा घरचाच पहिले शहर शेट असेल किंवा सुगंध असेल किंवा साखरवाडीची टीम असेल तोही पहिला आपला घरचाच आहे आणि अतिशय फॉर्ममध्ये आहे सध्या. आणि ही गाडी याच्या आधी पण पळाली होती, तेव्हा पण गुलाल घेतला होता आणि आता जेव्हा पळवली तेव्हा पण चांगली स्पीड पळाली. आता मथुरचं पुढचं नियोजन काय असणार आहे? तिचं पुढचं नियोजन पुढच्या माहितीमध्ये सांगतो. 100% चालेल. ठीक आहे, अभिनंदन तुमचं. मथुर तुम्हाला असाच गुलाल देऊ आणि त्याचा उभारता दारा सर्जा तुम्हाला परत गुलाल देईल. तुम्हाला शुभेच्छा.